लोकांची चळवळ म्हणजे काँग्रेस इतकं विस्तारित रूप काँग्रेसला प्राप्त झालेलं आहे। अनेकांनी प्रयत्न केले काँग्रेस संपवायचे, ते संपले, काँग्रेस नाही संपली। हा एवढा प्रचंड इतिहास या काँग्रेसला आहे, त्यागाचा, बलिदानाचा, देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्याचा इतिहास आहे। ही काँग्रेस की अशी कुणाला संपू शकत नाहीये। लक्ष्मण आमच्या कांबळे हा नगराध्यक्ष झोपडपट्टीमध्ये राहणार आहे। विचार करा तुम्ही, काँग्रेसमध्ये काय घडू शकतं बघा। हा बिचारा, कधीही त्या बिचाराला वाटलं नाही की ज्यांनी झोपडपट्टी काढण्यासाठी मदत केली। आज मेडिकल कॉलेज ज्या ठिकाणी झालं त्या रेल्वेच्या लाईनमध्ये वर्षानुवर्षे लोक झोपडपट्टी तिथं राहायचे आणि आम्ही प्रत्येक वेळा त्यांना मदत करत होतो आणि त्यांना सांगत होतो की रेल्वेला आम्ही सांगू, काळजी करू नका, तुमच्या कुणी हात लावणार नाही, बुलडोजर येणार नाही, हे त्यांना सांगून आम्ही त्यांना थांबवलं होतं। परंतु एक दिवस आम्हाला त्यांना सांगावं लागलं की आता मेडिकल कॉलेजसारखा प्रकल्प आलाय, आपल्याला जर मान्यता हवी असेल तर तुम्हाला थोडंसं बाजूला गेलं पाहिजे। त्यांनी विश्वासानं आमच्या शब्दावर विश्वास ठेवून सगळी झोपडपट्टी हलवली आणि त्यांना आता घरं बांधून आपण दिलेली आहेत, त्या घरामध्ये ते राहत आहेत। त्यामुळं खऱ्या अर्थानं झोपडपट्टीमध्ये राहणारा सामान्य माणूस लातूर सारख्या नगरपालिकेचा अध्यक्ष होऊ शकतो, हे काँग्रेसमुळं हे केवळ शक्य झालेलं आहे। हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून मला आपल्याला सांगितलं पाहिजे की अशी कार्यकर्त्यांची एक जबरदस्त फळी या तालुक्यामध्ये आपण निर्माण केलेली आहे। वैजनाथराव शिंदेंच्या सारखा एक सामान्य, लोक म्हणतात की जरा बोलायला जरा, त्याला काय माहिती होतं उद्या आपल्याला आमदाराचं तिकीट मिळणार आहे, ते जर माहिती असतं तर कदाचित त्यांनी भाषा बदलली असती। आणि म्हणून आता प्रत्येक सभेमध्ये ते सुरुवात करतात की चुकून जर माझ्या तोंडून काही वेडवाकडं गेलं असेल तर मला माफ करा, असं प्रत्येक सभेमधलं पहिलं वाक्य आणि मग भाषण सुरू, अशी त्यांनी पद्धत सुरू केलेली आहे। खरं म्हणजे मला वाटतं की मनाचा निर्मळ माणूस जो असतो तोच काहीतरी स्पष्टपणाने बोलू शकतो। अनेक लोक असतात की तोंडावर एक बोलतील, मागे दुसरं बोलतील। हा निर्मळ मनाचा माणूस आहे, परंतु आता थोडंसं आपल्याला हे सगळं काँग्रेसमध्ये अशा सामान्य कार्यकर्त्यांचा सुद्धा विचार सृष्टी करू शकते, हे चित्र लातूर तालुक्याने दाखवलेलं आहे। लातूर हे कॉस्मोपॉलिटन शहर आहे, कुण्याही एका जातीचा पगडा या शहरावर नाही आहे, लक्षात घ्या आपण। आणि आम्ही कधी जातीचं राजकारण केलं नाही आणि करणार नाही, हेही मला आपल्याला मुद्दाम या ठिकाणी सांगितलं पाहिजे। समाजाच्या सर्व लोकांना एकत्रित करून आम्ही पुढे जातोय, मग तो दलित असेल, तो आदिवासी असेल, तो मुस्लिम असेल, तो हिंदू असेल, तो मराठा असेल, लिंगायत असेल, रेड्डी असेल, जे म्हणून समाज या भागामध्ये आहेत त्या प्रत्येक समाजाला काँग्रेस आपली वाटली पाहिजे। ठराविक लोकांची काँग्रेस होता कामा नये, बुडभरांची काँग्रेस होता कामा नये। काँग्रेस ही जन आंदोलन आहे, लोकांची चळवळ म्हणजे काँग्रेस इतकं विस्तारित रूप काँग्रेसला प्राप्त झालेलं आहे। अनेकांनी प्रयत्न केले काँग्रेस संपवायचे, ते संपले, काँग्रेस नाही संपली। हा एवढा प्रचंड इतिहास या काँग्रेसला आहे, त्यागाचा, बलिदानाचा, देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्याचा इतिहास आहे। ही काँग्रेस की अशी कुणाला संपू शकत नाहीये आणि काँग्रेसने नेहमीच गरिबांचा विचार केला। आज ही काँग्रेस म्हणते काँग्रेस का हाथ आम आदमी के साथ, ही काँग्रेसची भूमिका आहे। आम आदमी म्हणजे सामान्य माणूस, काँग्रेस का हात केवळ श्रीमंताच्या बरोबर असं नाही म्हटलं काँग्रेसने। आम आदमी म्हणजे समाजातल्या प्रत्येक जाती धर्मातला गरीब माणूस, ही भूमिका काँग्रेसने स्वीकारली। महिलांचा सन्मान वाढवण्याचं काम काँग्रेसने केलं। कालपर्यंत 33% रिझर्वेशन होतं, आता 50% झालं। आता 50% आमच्या भगिनी जिल्हा परिषद, नगर परिषद, कॉर्पोरेशन या प्रत्येक ठिकाणी आता जेवढी लोकसंख्या आहे 50% त्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना मानाचं स्थान प्राप्त करून देण्याचं काम काँग्रेस कामाच्या बळावर मतं मागते, आश्वासनाच्या बळावर नाही। बाकीची लोक आश्वासनाच्या बळावर मतं मागू इच्छित आहेत, काँग्रेस
विचारावर आणि केलेल्या कामावर आम्ही मतं मागतोय तुम्हाला. उजळ माथ्याने तुमच्या समोर येऊन मतं मागण्याचा नैतिक अधिकार हा आमच्याकडे आहे, काँग्रेसकडे आहे, ज्यांचा काही विकासाची संबंध नाही आहे. अशी माणसं जेव्हा नशीब आजमायला मैदानामध्ये येतात त्यांना मात्र आपण सांगितलं पाहिजे की हे क्षेत्र तुमचं नाही आहे, हे त्याला सांगितलं पाहिजे. मला वाटतं काँग्रेसची धडक जी आहे ना ही थेट आहे, सरळ आहे. हत्ती कसा सरळ चालतो, आपली चाल काही हत्तीसारखी आहे काँग्रेसची, सरळ. त्या मार्गाने जे येतील त्यांना बरोबर घेऊन, जे येणार नाहीत त्यांना बाजूला सोडून, ही काँग्रेसची चाल आहे. आपलं काही उंटासारखं तिरकं जात नाही आणि घोड्यासारखं अडीच घर चालत नाही, सरळ. तो विचार आहे, तो गरिबांचा विचार आहे, सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारा विचार आहे. आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की एवढं मोठं पाठबळ तुमच्या सोबत असताना, एवढी मोठी वैचारिक शिदोरी बरोबर असताना कोणाला घाबरण्याचं कसलंही कारण नाही आहे. उजाळ माथ्याने लोकांपुढे जा आणि सांगा त्यांना हे आम्ही केलंय आणि राहिलेलं आम्हीच करणार, दुसरा कुणी करू शकणार नाही. हा आत्मविश्वास पहिल्यांदा कार्यकर्त्यांच्या जागा झाला पाहिजे आणि त्या आत्मविश्वासाने आपण पुढे गेलं पाहिजे. ही भूमिका आपण सर्वांनी स्वीकारण्याची आवश्यकता आहे असं मला स्वतःला वाटतं आणि ती भूमिका आपण सर्वांनी स्वीकारून पुढे गेलं पाहिजे.